सातारा जिल्ह्यामध्ये वाई तालुक्यातील भुईंज पोलीस ठाणे हद्दीमध्ये बेकायदा चोरटी दारू विक्री करणारे टोळी प्रमुख अशोक वामन जाधव वय वर्ष 55, तसेच टोळी सदस्य सविता अशोक जाधव वय वर्ष 48, अमर अशोक जाधव वय वर्ष 25, अमित अशोक जाधव वय वर्ष 19, सर्व राहणार देगाव, तालुका वाई, जिल्हा सातारा यांच्यावर सातारा जिल्ह्यामध्ये टोळीने बेकायदा दारूची चोरटी विक्री करणे, गंभीर दुखापत पोहोचवणे बाबतचे टोळी प्रमुख आणि टोळी सदस्य यांच्यावर गुन्हे दाखल असल्याने भुईंज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांनी सदर टोळी विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 प्रमाणे सातारा जिल्ह्यातून तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांच्याकडे सादर केला होता। सदर प्रस्तावाची चौकशी वाई विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी BY भालचेम यांनी केली होती। या टोळीमधील इसमांना दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करूनही ते जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांच्यावर वेळोवेळी करण्यात आलेल्या प्रतिबंधक कारवाईचा कोणताही परिणाम झाला नाही। तसेच त्यांच्या गुन्हेगारी कृत्यामध्ये सुधारणा झाली नसून ते सातत्याने गुन्हे करीत होते। तसेच त्यांच्यावर कायद्याचा कोणताच धाक न राहिल्याने अशा गुन्हेगारांवर सर्वसामान्य जनतेमधून कडक कारवाई करण्याची मागणी होत होती। वरील टोळीला हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक माननीय समीर शेख यांच्या समोर सुनावणी होऊन त्यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अन्वये सातारा जिल्ह्यातून 2 वर्षाकरिता हद्दपारीचा आदेश पारित केला आहे। नोव्हेंबर 2012 पासून 14 उपद्रवी टोळ्यांमधील 46 इसमांना तडीपार करण्यात आले आहे। भविष्यातही सातारा जिल्ह्यामधील सराईत गुन्हेगारांच्या विरुद्ध हद्दपारी, मोका, MPDA अशा प्रकारे कडक कारवाया केल्या जातील। या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री अरुण देवकर, पोलीस उपनिरीक्षक मधुकर गुरव, पोलीस हवालदार प्रमोद सावंत, पोलीस कॉन्स्टेबल केतन शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल अनुराधा सनस, भुईंज पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ बल्लाळ, सागर मोहिते यांनी योग्य पुरावा सादर केला आहे। मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, सातारा।